नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतो आहे 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 चॅप्टर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स PYQs आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही आरामात स्किप करू शकता हे सगळं आपण पाहूयात। सो लेट अस स्टार्ट। मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सची सिरीज सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपण डायग्रामसुद्धा कवर करतो। पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे आणि पार्ट 2चा फर्स्ट चॅप्टर अपलोड केला आहे। सो इफ यू हॅव नॉट चेक्ड प्लीज चेक आउट दोज व्हिडिओज। सो लेट अस सी। सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये हे जे पूर्ण पॅराग्राफमध्ये दिलं आहे यातलं फक्त एक ओळ महत्त्वाची आहे, ती म्हणजे की 40 किलो कॅलरी एनर्जी प्रेझेंट आहे पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेटमध्ये, कारण हे तुम्हाला MCQsमध्ये विचारलं जातं। त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की एक मिनिट हा डायग्राम जो आहे तर हा PYQsमध्ये विचारला गेला, साधारणतः 2019 की 20च्या एक्झाममध्ये आला होता आणि याच्यामध्ये या पार्ट्सची नावं लिहायची होती। सो त्याच्यामुळे तुम्हाला हा डायग्राम करायचा आहे। खूप इझी आहे। तुम्ही याच्या आधी 8वी 9वीला पण हे सगळे पार्ट्स पाहिले असतील। नोज असतं, नेसल कॅव्हिटी असते, ब्रॉन्काय आहे, अल्व्हिओलाई आहे। सो हे सगळं तुम्हाला माहिती असेल आणि जर तुम्हाला या पार्ट्सची नावं माहिती नाही आहेत तर मी ऑलरेडी चॅप्टर 2 ते 3 वेळा शिकवलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता। वन शॉट पण अवेलेबल आहे आणि पार्ट्समध्ये पण अवेलेबल आहे। या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील। त्याच्यानंतर आफ्टर दॅट आता याच्यामध्ये कॅन यू टेलमध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही सध्या स्किप केले तरी पण चालतील एक्झामसाठी। नेक्स्ट आहे याच्यामध्ये या ज्या प्रोसेसेस आहेत, ग्लायकोलायसिस असेल, TCA सायकल आहे। सो बेसिकली ग्लायकोलायसिस, TCA आणि ETCR म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन। सो बेसिकली या तिन्ही पण रिॲक्शन्स महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला डिरेक्टली ग्लायकोलायसिस एक्सप्लेन करायला प्रश्न येतो किंवा डिरेक्टली तुम्हाला असं दिलं जाऊ शकतं की एक्सप्लेन अबाउट एरोबिक और एनारोबिक रेस्पिरेशन, कुठलंही एखादं टाईप दिलं जाऊ शकतं। तर त्या केसमध्ये तुम्हाला या सगळ्या स्टेप्स माहिती पाहिजेत। हे क्वेश्चन सेपरेटली पण येऊ शकतात, लाईक फक्त ग्लायकोलायसिस एक्सप्लेन करा, फक्त क्रेब सायकल एक्सप्लेन करा, फक्त ETCR एक्सप्लेन करा, किंवा कॉम्बिनेशनमध्ये पण 4 मार्कांसाठी किंवा 5 मार्कांसाठी येऊ शकतं। सो त्यासाठी तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला माहिती असली पाहिजे। हा डायग्राम शक्यतो ड्रॉ करा, असं सेपरेट क्वेश्चन नाही आहेत, पण जर ETCR सायकल एक्सप्लेन करायला आलेली आहे आणि तुम्हाला स्वतःहून डायग्राम ड्रॉ करायचं आहे तर तुम्ही करू शकता, पण ॲज सच डायग्राम ड्रॉ करा असा क्वेश्चन याच्यावरती नाही विचारला जात। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे तुम्हाला कोएन्झाइम्सची नावं पाहायला मिळत आहेत। तर ही दोन्ही नावं खूप महत्त्वाची आहेत। तुम्हाला जे 1 मार्काचे प्रश्न विचारले जातात MCQsच्या खाली, जो काही प्रश्न असतो 1 मार्कासाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नेम द फॉलोविंगमध्ये हे 2 क्वेश्चन्स जे आहेत म्हणजे 2 कोएन्झाइम्सची नावं लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ATPचा फुल फॉर्म, फक्त डायग्राम नाही गेले तरी पण चालेल। त्याच्यानंतर जर कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये अवेलेबल नसेल तर बॉडी फास्टिंगच्या केसेसमध्ये लिपिड्स किंवा प्रोटीन्सचा यूज करून पण एनर्जी बनवते, तर तुम्हाला याच्यावरती गिव्ह द रिझनसारखे प्रश्न येऊ शकतात। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे जे 2 तुम्हाला फ्लोचार्ट्स पाहायला मिळत आहेत, हे 2 फ्लोचार्ट खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही जर एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन पाहिला असेल तर बघा या ठिकाणी कसा क्वेश्चन आहे की या ठिकाणी तुम्हाला फ्लोचार्ट कंप्लीट करायचं आहे किंवा चुकीचा फ्लोचार्ट आहे त्याला पूर्ण करेक्ट करायचं आहे, काय चूक आहे ते काढायचं आहे आणि करेक्ट करायचं आहे किंवा कंप्लीट करायचं आहे। तर असे क्वेश्चन्स या 2 फ्लोचार्ट्सवरती विचारले जाऊ शकतात, ठीक आहे। त्याच्यानंतर आफ्टर दॅट एनारोबिक रेस्पिरेशनबद्दल इथे इन्फॉर्मेशन आहे। सो ज्याप्रमाणे एरोबिक रेस्पिरेशन महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे एनारोबिक रेस्पिरेशन पण महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळते की आपली बॉडी जेव्हा आपण खूप जास्त एक्सरसाइज करतो तेव्हा आपली बॉडी एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करायला लागते। सो तर तुम्हाला हे पण एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की एनारोबिक रेस्पिरेशन जे मसल सेल्स वगैरे आहेत तर ते खूप जास्त एक्सरसाइज केल्यामुळे एनारोबिक रेस्पिरेशन करू लागतात आणि आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होऊ लागतं। सो हे गिव्ह द रिझन्समध्ये येतं की आपली बॉडी पण एनारोबिक रेस्पिरेशन करते, कधी करते हे तुम्हाला सांगावं लागेल। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा जो एक वेब डायग्राम आहे हा पण करायचा आहे, हा पण एक्झामला येतो। इथे तुम्हाला ब्लड दिलं जाऊ शकतं आणि ब्लडमधले जे काही अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, त्याला असं ब्लर केलं जाईल किंवा हाईड केलं जाईल आणि तुम्हाला त्याची नावं लिहिण्यासाठी येऊ शकतं। त्याच्यानंतर सिमिलरली जे प्रोटीन्स आहेत तर त्याच्यामध्ये 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन आपल्याला मिळते, हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे। आफ्टर दॅट सिमिलरली 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी आपल्याला पर ग्राम ऑफ लिपिड्समधून मिळते, हे अगेन तुम्हाला MCQsमध्ये येऊ शकतं। कार्बोहायड्रेट प्रोटीनसाठी सेम व्हॅल्यू आहे, पण लिपिडसाठी मात्र 9 किलो कॅलरी ही व्हॅल्यू आहे। बाकी तुम्ही हे सगळं कॉन्टेंट नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल, पण या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। सेम फॉर प्रोटीनसाठी पण व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे।
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथे सांगितलेलं आहे की विटॅमिन्स आपण 2 ग्रुप्समध्ये डिवाइड करतो, फॅट सॉल्युबल आणि वॉटर सॉल्युबल. तर फॅट सॉल्युबल कुठला आहे आणि वॉटर सॉल्युबल कुठला आहे लक्षात ठेवायचं आहे. हे पण तुम्हाला MCQsमध्ये येऊ शकतं किंवा करेक्ट इनकरेक्ट ओळखा वगैरे अशा काही स्टेटमेंट्समध्ये येऊ शकतं. फॅट सॉल्युबल कोणतं आहे आणि वॉटर सॉल्युबल कोणतं आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट आपल्या बॉडीमध्ये फायबर्सची गरज असते, तर ती का असते असा एक गिव्ह द रिझनमध्ये क्वेश्चन विचारला जातो. सो ते तुम्ही लिहायचं आहे की का फायबरची गरज असते. इथे तुम्हाला त्याचा आन्सर पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस यांच्यामध्ये डिफरन्स बिटवीन लिहायला येतं. आणि अजून एक गोष्ट एरोबिक आणि एनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये पण डिफरन्स बिटवीन बनवलं जाऊ शकतं किंवा असा प्रश्न येऊ शकतो. सो ते पण करून ठेवायचं आहे. जर तुम्ही डिफरन्स बिटवीन केलं तर तुम्हाला गिव्ह शॉर्ट नोट किंवा राईट शॉर्ट नोट, एक्सप्लेन द फॉलोविंग टर्म असे कुठलेही प्रश्न आले तरी पण ते सॉल्व करता येतात. सो ट्राय करा की जसे क्वेश्चन्स आपल्याला जेवढा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येतील, जसं की फॉर एक्झाम्पल डिफरन्स बिटवीन आपण खूप इझिली लक्षात ठेवू शकतो, कारण आपल्याकडे 2 कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी मुद्दे असतात. सो ते आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. सो तेच तुम्हाला करायचं आहे. जिथे शक्य असेल त्या ठिकाणी डिफरन्स बिटवीनच लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. सिमिलरली मायटोसिस मिओसिसमध्ये पण डिफरन्स बिटवीनच लक्षात ठेवा. याच्यामध्ये अजून एक प्रश्न तयार होतो की सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. मिओसिसचा सिग्निफिकन्स नाही विचारला जात, पण सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस विचारला जातो. तर त्याचा आपल्या बॉडीमध्ये काय सिग्निफिकन्स आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायटोसिस एक्सप्लेन करायला येतं, म्हणजे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज प्रत्येक स्टेपमध्ये काय होतं. त्यासोबतच तुम्हाला फक्त जर असा प्रश्न दिला की एनलिस्ट द फेजेस इन द मायटोसिस, तर तुम्हाला यांची फक्त नावं लिहायची आहेत. पण एक्सप्लेन द फेजेस किंवा स्टेजेस इन मायटोसिस आलं तर तुम्हाला प्रत्येक स्टेजला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करणं तुमच्यावरती आहे, पण शक्यतो ड्रॉ करा. जितके जास्त डायग्राम्स तुम्ही सायन्स पार्ट 2मध्ये ड्रॉ कराल तेवढा तुमचा पेपर चांगला होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. इवन तुम्हाला क्वेश्चनमध्ये मेन्शन नाही केलं आहे की डायग्राम ड्रॉ करा, तरी पण तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचं आहे. असंच असलं पाहिजे डायग्राम असं काही नाही आहे. तुम्ही जर शक्य असेल तर 11th स्टँडर्डचं बुक रेफर करू शकता, बायोलॉजीचं, महाराष्ट्र बोर्डचं. त्याच्यामध्ये तुम्हाला इतर काही नाही वाचलं तरी पण चालेल. इवन चॅप्टर दोन्ही सेमच आहेत, पण त्याच्यामधले फक्त डायग्राम्स घ्या, कारण ते अजून थोडे क्लिअर आहेत. आणि इट्स डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला जर हे समजलं तर हेच करू शकता, पण नाही समजलं हे डायग्राम्स तर तुम्ही ते 11th स्टँडर्डचे डायग्राम्स फॉलो करू शकता, कारण दोघांमध्ये कॉन्टेंट सेम आहे, सगळं काही सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मिओसिस. तुम्हाला करायची गरज नाही आहे, कारण मिओसिसमध्ये तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन नाही दिली आहे. फक्त एवढंच आहे की मिओसिस जे आहे तर ते कुठल्या सेल्समध्ये होतं एवढंच फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामधले स्टेजेस, फेजेस काहीच नाही आहे. सो इवन तुम्ही मिओसिसला स्किप केलं तरी पण चालेल, पण मायटोसिस मात्र व्यवस्थित करायचं आहे. कुठे होतं, कशामुळे होतं, सिग्निफिकन्स काय आहे, आणि टेलोफेजपासून सायटोकिनेसिसपर्यंत सगळी प्रोसिजर तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण एक्झामला विचारली जाऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट ॲज युजल तुम्ही सगळे MCQs करणार आहात, आणि हे जे डायग्राम बेस किंवा वेब डायग्राम बेस, फ्लोचार्ट बेस क्वेश्चन्स आहेत हे पण तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट गिव्ह द रिझन्स मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत टेक्स्टबुकमधले पण, आणि यातले पण मी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे आहेत तर ते मार्क करून दिले. पण गिव्ह द रिझन्स तुम्ही फक्त एक्सरसाइजमधले केले तरी पण सफिशियंट आहे, इतर काहीच फॉलो करायची गरज नाही आहे. बाकी डिस्टिंग्विश बिटवीन आपण सगळं पाहिलेलं आहे. सो इतकंच इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरमध्ये. जे तुम्ही स्किप करायला सांगितलेलं आहे तुम्हाला ते तुम्ही आरामात स्किप करू शकता, कारण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न नाही विचारले गेलेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.